अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली? काय नाही, पक्षाने ती वेळ आणली माझ्यावरती, मी दाखल केलं. काल तुमचं स्टेटस जे ठेवलेलं होतं ते अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमधून तुम्ही अनेक पदं भाजपची घेतलेली आहेत, अनेक पदांवर काम केलं आहे. असं असताना सुद्धा कणकवलीमध्ये भाजपमधून ही मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. तुमच्या स्टेटसमुळे भाजपमध्ये पहिल्या बंडखोरीचा नारा कणकवलीतून फुटला आहे, काय त्याबद्दल? नाही, फुटला म्हणजे तेच सांगतो, वरिष्ठांनी मला फोडायला लावला. माझी इच्छा नव्हती नारळ फोडायचं. राणेसाहेबांच्या कोर्टामध्ये चेंडू जाणार होता, पण तो चेंडू कोर्टात गेलाच नाही. मध्येच कॅच घेतली आणि मी बोल्ड झालो. कोणी कॅच घेतली, कुठं अडकला नेमका चेंडू? ते कळेल आपल्याला. आज आपण फॉर्म कुठून भरलाय उमेदवारी अर्ज? आता मी फोंड्यामधून भरला आहे आणि अर्कुळमधून. तुमची उमेदवारी डावलला म्हणजे नेमकं कोण आहे? कोणी डावलली उमेदवारी? पक्षश्रेष्ठी म्हणजे जे नेमकं परीक्षा वरिष्ठ असतात ते मी कसं सांगू कोण आहेत ते? साहेब, अगदी उघडपणे विचारतो. आपण स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपवरती की नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम. राणेंची निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही राणे समर्थक म्हणून आजवर काम केलेलं आहे आणि अशा वेळी तुम्ही थेट नितेश राणेंवरती वोट दाखवलाय, अंगुली निर्देश केला होता. काय कारण? तू मला प्रश्न विचारला, तुम्ही त्यांनाच विचारला तर बरं होईल. तुम्हाला ते सविस्तर स्टेटस तुम्ही ठेवलं होतं ना, म्हणून तुम्हाला विचारतो. स्टेटस ठेवलं, त्यांना विचारण्यासाठी ठेवलं मी. ते तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला समर्पक उत्तर देतील. कुठेतरी पक्षावर नाराजी पक्षावर नाराज. पक्षावर कशाला नाराज? मला ज्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी मिळणार, ती मिळाली नाही, त्यांच्यावरती नाराज. आता कोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवताय, उमेदवारी आपली कायम ठेवणार आहात ते कसं काय? कारण राजन चिके यांनी सुद्धा आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही माजी तालुकाध्यक्ष, तेही माजी तालुकाध्यक्ष आहेत भाजपाचे. आम्ही दोघे एकत्र बसू, आम्ही ठरवू, वाटेल ज्याला योग्य असेल तो एक कोणतरी उमेदवार राहणार. हो. राजन चिके किंवा संतोष पांडे हे कारण दोघांपैकी आम्हाला दोघांनाही शब्द दिलेला होता आणि दोघांनाही बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी काहीतरी आम्हाला दाखवावं लागेल. हरकुळमध्ये पण